वी म्हणजे विधाता, फ म्हणजे नीलकंठ आणि ल म्हणजे लक्ष्मीपती. लक्ष्मीपती म्हणजे विष्णू परमात्मा, नीलकंठ म्हणजे शंकरजी आणि विधाता म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्मदेव हे उत्पत्ती करता आहेत, विष्णू परमात्मा पालन करता आहेत आणि शंकर परमात्मा संहार करता आहेत. ज्या ठिकाणी उत्पत्ती, पालन आणि संहार हे तिन्ही रूप ज्या ठिकाणी एकत्र येऊन बसतात त्याला म्हणतात विठ्ठल. हे तिन्ही देवांचं रूप आहे, ब्रह्मा विष्णू आणि महेश. आणि या भगवंताला प्रिय असणारी आषाढी वारी, त्या वारीमध्ये आपण श्रीराम कथा ऐकत आहोत. कारण या वर्षी आपला रामलल्ला अयोध्येमध्ये स्थानापन्न झालेला आहे, की जो आतापर्यंत वनवासामध्ये होता. बाबांनी रात्री सांगितलं, म्हणून माझी इच्छा झाली की यावर्षी रामकथा करायची. पण इथं आलो, रामकथेला सुरुवात केली. पहिल्या दिवशी थोडं पंढरी महात्म्य सांगितलं. मग आमचे महाराज लोक म्हटले, महाराज ते रामकथा वाटायचं थोडी कमी सांगा, पण आम्हाला पंढरी महात्म्य सांगायचं. म्हटलं काही हरकत नाही, आपण दोन भाग करू. पूर्व भागामध्ये पंढरी महात्म्य आणि उत्तर भागामध्ये रामायण. थोडक्यात जेवढं होईल तेवढं. म्हणून सज्जनांनो, आज आपण पंढरी महात्म्य पाहणार आहोत. पण अशा भक्ताचं चरित्र पाहणार आहोत की जो भक्त पंढरपूरला आला नाही तर त्या भक्तासाठी पांडुरंग परमात्मा त्याच्या गावाला गेला. जगत गुरु तुकोबरा म्हणतात, बाबा रे, जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तेव्हा तू आपले सोहित पाहे, तीर्थयात्रेत जाय चुकू नको. माणसाने काही गोष्टी जीवनामध्ये चुकूनही करायच्या नसतात. लक्षातून आहे का? थोडं बारीक आहे. जीवनामध्ये काही गोष्टी चुकूनही करायच्या नसतात आणि काही काही गोष्टी अशा असतात की त्या करण्याकरता कधी चुकू द्यायच्या नसतात. निंदा असेल, भांडणं असेल, लावालावी असेल, कोणाचं मन दुखवणं असेल, माणसाला जीवनामध्ये चुकून या गोष्टी करू नये. पण जोपर्यंत तुमचे हातपाय चांगले आहेत, मरण तुमच्या दूर आहे, ते यमाची वाट पाहत बसू नका. हातपाय चांगले आहेत ना, अरे आषाढी वारी जवळ आली, निघा पायी वारीला. नाही तुम्हाला पायी जाता येत, काय हरकत नाही, चला आपल्या ट्रकामध्ये, आपल्या ठेल्यामध्ये म्हणतात. निदान ठेल्यामध्ये आल्यानंतर इथे जे पायी वारकरी येतात यांच्या पायाचे चरणरस आपल्याला पाहायला मिळतात. याला काय हरकत आहे? जोपर्यंत हात पाय आहे तोपर्यंत येत जा. पण सज्जनांनो, एक भक्त असा होता पांडुरंगाचा की ज्याला हातही नव्हते आणि त्याला पायही नव्हते. कोपरापासून त्याचे हात तुटलेले होते आणि गुडघ्यापासून त्याला पाय नव्हते. त्याचं नाव होतं कुर्मदास महाराज. श्री क्षेत्र पैठण क्षेत्रामध्ये जन्म झाला. पण भगवत भक्त होते, चालता येत नव्हतं. आपला लहान मुलगा आहे, हात पाय नाही, पण पांडुरंगाचं भजन करतोय. बाबाला समजलं की नक्कीच आपला मुलगा काहीतरी भागवत भक्त आहे. त्या लहान मुलाला की ज्याला हात नाही पाय नाही, त्याचं ते धड बापाने उचलावं लहानपणी. आणि पैठण क्षेत्रामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचे पूर्वज, लक्षातून आहे का, यांचे पूर्वज संत भानुदास महाराज यांचे कीर्तन गोदावरीच्या वळवंटामध्ये होत होते. मग बापाने हातपाय नसलेल्या मुलाला उचललं आणि त्या कीर्तनामध्ये नेऊन टाकलं. त्या मुलाने कीर्तन ऐकलं महाराज.
भानुदास महाराजांना सुद्धा ओळखलं, रे हा दिव्यांग आहे, अपंग आहे, पण फार सद्गुणी मुलगा दिसतो. दादा, तुम्ही तुमच्या मुलाला रोज आणत जा, तुमच्या मुलाला संस्कार लागतील. बघा बरं, संस्कार किती महत्वाचे असतात. सांगितलं असते मी तुम्हाला संस्काराबद्दल, पण माझ्या काही वेळ कमी आहे, मला कथा पुढे न्यायची आहे. मग ठरलं बापाचं, रोज मुलाला उचलावर कीर्तनामध्ये घेऊन जायचं. 15 वर्षाचा मुलगा झाला, पण अचानक काय झालं, एक दिवस तो बाप आजारी पडला आणि त्या आजारपणामध्येच बापाचं निधन झालं.